नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण जे दैनंदिन काम करत असतो ते आपली सवय बनत जाते. आपल्या सवयीचा आपल्या जीवनावर खूप प्रभाव देखील पडत असतो. आपल्या सवयीमुळे त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर, आपल्या शरीरावर आणि आपल्या राहणीमानावर होत असतो. आपल्या सवयी जर चांगल्या असतील तर त्याचा परिणाम सकारात्मक होऊ शकतो, परंतु जर आपल्या सवयी वाईट असतील तर त्याचे नकारात्मक परिणाम दिसून येतात. आपल्यावर आपल्या गुरुदेवाचा आशीर्वाद कायम राहावा म्हणून आपण आपल्या देवतांची मनोभावे सेवा करत असतो. परंतु या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या भगवंताच्या पूजेसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही. परंतु मित्रांनो, आपल्या भगवंताला देखील त्याच्या भक्तीची आपल्याकडून अपेक्षा नसते. आपल्या चांगल्या व्यवहारामुळे देखील भगवंत आपल्यावर प्रसन्न होत असतो. जर का आपल्याला भगवंताचा कृपा आशीर्वाद हवा असेल तर आपल्याला आपल्या काही सवयी अंगीकृत करायला हव्यात. चला तर मग जाणून घेऊया या सवयी कोणत्या आहेत. तर मित्रांनो, सर्वप्रथम सकाळी लवकर उठून आपण भगवंताचे नामस्मरण करावे. मित्रांनो, असे मानावे की भगवंतापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही. म्हणून सकाळी उठल्यावर सर्वप्रथम आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण करावे. आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी, आपल्याला सुख समृद्धी प्राप्त व्हावी, यासाठी आपल्यावर आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं असतं. दिवसभर पूजा करणं शक्य नसेल तर किंवा वेळ मिळत नसेल तर सकाळी नामस्मरण करून पूजा केली तरी देखील चालते. मित्रांनो, त्यानंतरची गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरामध्ये स्नान केल्याशिवाय प्रवेश करू नये. स्वयंपाकघरामध्ये स्नान करूनच प्रवेश करावा असे म्हटले जाते, परंतु आजच्या या व्यस्त जीवनशैलीमुळे हे काही शक्य होत नाही. म्हणून निदान सकाळी उठल्यानंतर स्वच्छ हातपाय तोंड धुतल्यावरच स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करावा. तसेच गॅसवर काही करण्यापूर्वी अग्निदेवतेचे स्मरण करावं आणि मगच गॅस चालू करावा. असं केल्यामुळे अन्नपूर्णा मातेचा देखील आपल्यावर आशीर्वाद राहत असतो. त्यानंतरची गोष्ट म्हणजे वडीलधाऱ्या मंडळींचा मान सन्मान करणे. मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण असे असतात की ते नेहमी आपल्या वाईट वागण्यामुळे चर्चेत राहतात. कधी कोणालाही काही पण बोलत असतात, दुसऱ्यांना वाईट वाटेल असे बोलतात. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना कधीही दुखवायचे नसते, त्यांचा अपमान होईल असे देखील वागायचे नसते. आपल्या घरातील तसेच इतर महिलेचा मान सन्मान कायम ठेवावा. तसेच पाळीव प्राण्यांना खायला द्यावे, त्यांना इजा पोहोचवू नये, कुठलीही जीवितहानी होणार नाही याची कायम काळजी घ्यावी. मित्रांनो, रस्त्यामध्ये चालत असताना नेहमी लक्षात ठेवावे की तुमच्या पायाखाली किंवा तुमच्या गाडीखाली काही लहान कीटक, मुक प्राणी तर येत नाहीत ना. कुठलंही काम करताना या गोष्टींची काळजी मित्रांनो तुम्ही घेतली पाहिजे. जे व्यक्ती या गोष्टींची काळजी घेत असतात त्याच व्यक्ती भगवंताला देखील प्रिय असतात. या सवयी ज्यांच्या अंगी असतात त्यांना आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही. तसेच भगवंताचा आशीर्वाद नेहमी त्यांच्या सोबतच असतो आणि असे व्यक्ती देखील स्वामींना खूप प्रिय असतात. म्हणून तुम्ही देखील या गोष्टींचे नेहमी पालन करावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.